पुणे पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये महाराष्ट्रातील टॉप 5 BAMS कॉलेज पैकी एक असणाऱ्या टिळक कॉलेज ऑफ आयुर्वेदा या कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजचा कट ऑफ माहित असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो किती आहे, आयुर्वेदाचं हे कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत, त्याचबरोबर 2023 आणि 2024 कट ऑफचं कंपॅरिझन विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे। नमस्ते, मी प्राध्यापक अभिषेक पाटील ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट कट ऑफ संदर्भातले जेवढे व्हिडिओज आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला आनंद घेता येईल। साधारणतः 26 जून 1933 रोजी हे टिळक कॉलेज ऑफ आयुर्वेदा हे स्थापन झालं। स्थापनेपासून ते आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील नामवंत आयुर्वेदिक कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव घेतलं जातं। या कॉलेजचा 2023 आणि 2024 कट ऑफ या ठिकाणी आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 2023 मध्ये 446 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 ला टिळक कॉलेज मिळालेलं होतं। तेच 560 असणाऱ्या मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना 2024 मध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे। साधारणतः 100 मार्क काय झालेला आहे, कट ऑफ या ठिकाणी वाढलेला आहे। तेच ईडब्ल्यूएस साठी 527 2023 मध्ये होतं, 2024 मध्ये 562 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले होतं राऊंड 3 ला। आपण जे कट ऑफची चर्चा करतोय हे सर्व राऊंड 3 चे कट ऑफ्स आहेत। ओबीसी कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी 444 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये हे कॉलेज मिळालेलं होतं। तेच 2024 मध्ये 534 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे। एससी साठी 451 मार्क मध्ये 2023 ला कॉलेज मिळालेलं होतं। तेच 496 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना 2024 मध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे। एसटी साठी 326 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं। तेच 2024 मध्ये 367 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे। व्हीजी साठी 494 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं होतं 2023 मध्ये। 575 मार्कापर्यंत 2024 हा कट ऑफ व्हीजी कॅटेगरीचा या कॉलेजचा गेलेला आहे। NT1 साठी 396 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं। तेच 473 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला 2024 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे। NT2 साठी 447 23 मध्ये, तर ते 591 2024 मध्ये। NTD साठी 420 म्हणजे NT3 म्हणतो त्याला 420 2023 मध्ये, 537 हे 2024 मध्ये। गेल्या वर्षी 2024 मध्ये मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आलेली कास्ट कॅटेगरी म्हणजे SCBC कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2024 चा जो कट ऑफ होता तो 560 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे टिळक कॉलेज ऑफ आयुर्वेदा राऊंड 3 ला लागू झालेलं होतं। या कॉलेजमध्ये 125 सीट्स आहेत। 125 जे सीट्स आहेत हे पूर्णपणे 85% ज्या सीट्स आहेत ह्या महाराष्ट्र राज्यातील स्टेट काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात आणि 15% ज्या सीट्स आहेत ते ऑल इंडिया कोटे थ्रू या ठिकाणी काय केले जातात, भरल्या जातात। हे कॉलेज अत्यंत चांगलं आहे, जुनं कॉलेज आहे, त्यामुळे या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो देखील खूप चांगला आहे। या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मुलींना पूर्णपणे जे शिक्षण आहे ते फ्री आहे। त्याचबरोबर सर्व स्कॉलरशिप्स किंवा कास्ट कॅटेगरीचे जे बेनिफिट्स आहेत हे सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लागू आहेत। अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। त्याचबरोबर आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। तुम्हाला नीट UG 2025 चे जे 24 चे जे कट ऑफ आहेत, कट ऑफ पासून तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व मार्गदर्शन आपण या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करत आहोत। अशा पद्धतीने मी या ठिकाणी थांबतो। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कोणाचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। अशा पद्धतीने मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।